मुंबईतील 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याच्या शासकीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीसा दुरावा पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत असताना त्यांच्या नाराजीचं दर्शनही घडलं। दोन्ही नेत्यांच्या देहबोलीमधून ते एकमेकांना टाळत असल्याचं स्पष्टपणे जाणवलं। ही सकाळची दृश्य आहेत जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकाच कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, परंतु त्यांच्या देहबोलीतून दुरावा जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, दोघांमध्येही थोडासा दुरावा आपल्याला दिसतोय, मुख्यमंत्री पद हे मुख्य कारण आहे? अगदी बरोबर अमोल, आणि थोडासा नाही तर भरपूर दुरावा आता या फोटोमधनं जाणवतोय। कारण अशा पब्लिक मीटिंग मध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढलेल्या या लढाईमध्ये मिळालेलं यश आणि वारंवार म्हणजे या निकालानंतरही प्रेस कॉन्फरन्स झाली, तिघांमध्ये खूप चांगली बॉडी लँग्वेज होती, मस्करी करत होते, बोलत होते वर्षाच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं। पण मागच्या 2 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। शिंदेंकडनं वारंवार प्रेशर येतोय, त्यांच्या आमदारांकडनं प्रेशर येतोय की आता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांना करण्यात यावं, आणि भाजपनं शब्द दिला अशा प्रकारच्या बातम्याही बाहेर येत आहेत किंवा सोडल्या जात आहेत। आणि याला भाजपकडनं काउंटर होतंय। भाजपचे नेते वारंवार म्हणतात की नाही, आता देवेंद्र फडणवीसांची ही वेळ आहे, त्यांना संधी देण्यात यावी। 2.5 वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले। या सगळ्या घडामोडींवरती सीएमची रेस ही खूप महत्वाची ठरली आहे, आणि या सीएमच्या रेस किंवा या नियुक्तीवरूनच महाराष्ट्रातला नवीन सरकारचा योग किंवा त्याची तारीख समोर येत नाहीये, कारण चर्चा करणं बाकी आहे। आणि ज्या घडामोडी होत आहेत त्याला पाहूनच थोडीशी नाराजी आहे आणि दुरावा निर्माण झालेला स्पष्ट दिसतं। आपण व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर जो आय कॉन्टॅक्ट असतो बॉडी लँग्वेजचा, किंवा 2 मित्र जर एकत्र येतात आणि अशा वेळेला येतात जिथं चांगले दिवस त्या दोघांना आहेत, जनतेने दोघांना स्वीकार केलेला आहे, तर ती बॉडी लँग्वेज खूप पॉझिटिव्ह पाहिजे। सर्व पोलीस दल आहे, त्यांच्या समक्ष दोन्ही नेते एकमेकांसोबत एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सोबत भेटले पाहिजेत। पण इथे तसं होत नाहीये। आय कॉन्टॅक्ट केले नाही, नमस्कार केला पण तेही समोर पाहून केलं नाही। इथं आदरांजली वाहिल्यानंतर एकत्र उभे असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे थोड्या वेळानंतर दूर दूर जातात, मग मध्ये राज्यपाल येतात। म्हणून ह्या अनेक गोष्टी आहेत ज्या पाहिल्या जात आहेत, आणि यामुळं सीएमच्या पदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये एक संघर्ष तर आहेच, पक्षांमध्ये दोन्ही संघर्ष आहेत, पण दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा जाणवतोय, दिसतोय, हे या चित्रातनं स्पष्ट होतंय। अमोल, अपडेट घेत राहू। गणेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।